राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आणि राज्यभरात आंदोलन केलं। राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। तर बावनकुळेंना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते याच विषयावरून आमने सामने आले आणि वातावरण तापलं। नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती। पंतप्रधान मोदी ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत। गुजरातच्या तेली जातीत नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला होता आणि या जातीला 24 वर्षांपूर्वी भाजपनं ओबीसी प्रवर्गात टाकलं। त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसींचा अपमान झाल्याची भूमिका घेत भाजपनं राज्यभरात निषेध आणि आंदोलनाचा धडाका उडवून दिला। मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे। मला विजय वडेट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे। ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार। हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशामध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसमधील नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलंय। या दोन्ही नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी समजतात तर मग जातीनिहाय जनगणनेला विरोध का करतात असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला। तर वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे। माझा राजीनामा मागायची काही गरज नाही, मी कशाला ट्रॅपमध्ये फसू। सरकारने जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग झाली त्यामध्ये सांगितले की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हात न लावता, सरकारचा बयान आहे, तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ। ओबीसींचा सत्यानाश करून टाकायचा ज्यावेळेस जी आर निघाला त्यावेळेस बावनकुळे शांत का बसलेत? त्यांनी शांत का त्यावर बोलू शकले नाहीत? त्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे का ओबीसीच्या हिताचा? फक्त ओबीसीचं म्हणायचं आणि ओबीसीच्या हितासाठी बोलायचं नाही, तर ही भूमिका नसावी। आमचंही त्यांना आव्हान आहे, तुम्ही राजीनामा द्या, हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत। भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना राजीनाम्याचीही मागणी केली। राज्यभरात आंदोलन सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला केल्यानं तणाव निवळला। मात्र ओबीसींचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण लवकर शमण्याची शक्यता दिसत नाही। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। यासोबत